जेवणाचा बेत अगदी झक्कास होता. धन्यवाद. खरंच तुमच्या आचार्याने आमचा निरोप सांगा. हो, जेवणाबरोबर बोटेही खावी तसं वाटत होतं. चला येतो आता मी. निदान 4 लोकांना तरी विषबाधा व्हायला हवी होती ना, पण त्याऐवजी त्याच लोकांनी आबांसाहेबांसमोर त्या मुक्ताची तारीफ केली. ती भिकारी मुक्ता जिंकली. कळतंय का तुम्हाला? वहिनी साहेब, असं तर नसेल ना तिला जादूटोना येत असेल? नाहीतर मला सांगा ना, एवढ्या मोठ्या खिरीतलं यश गेलं कुठं? कळली तुमची अक्कल शांताबाई. चला जाय काढणं. आजची रात्र इथंच राहिला असतात तर बरं झालं असतं. नाही ग वहिनी, निघायला हवं. रेवती घरी एकटी आहे ना, काळजी वाटते ग. हाय साहेब, काय झालं? त्यासनी काय? मुक्ता 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 काय झालं? अगं काय झालं? पाण्याचं मुक्ता नीरजताई, अहो काय झालं हिला? चला मुक्ता आपण आज जाऊ. वहिनी, डॉक्टरला बोलवतेस का जरा लवकर? हो बोलवते. मुक्ता मुक्ता अगं मुक्ता मुक्ता मुक्ता, तिला उलट्या होत आहेत, बेशुद्ध पडली ती. बोलवा ना डॉक्टरांना. कशाला सासूबाई? एका फडतूस मोलकरणीसाठी आपण कशाला धावपळ करायची? हो हो, मी तुमच्या पाया पडते. माणुसकीच्या नात्याने तरी डॉक्टरांना बोलवा. हो, आजच आपल्या घरात शुभ कार्य झालंय. या आनंदाचा विचका व्हायला नको. त्यांना जेवणातून विषबाधा झाली. काय? विषबाधा? येस डॉक्टर, अहो देवाचे आभार माना. तुम्ही मला वेळेवर बोलवून घेतलत म्हणून. नाहीतर त्यांची एकंदर अवस्था बघता त्यांचा जीव वाचणं अशक्यच होतं. कोणीतरी जाणून बुजून केलंय हे. तुम्ही कशाला एवढा विचार करताय? आणि कोणी का इतकं जाणून बुजून करेल? तिने काहीतरी बाहेरचं खाल्लं असेल म्हणून झाली तिला विषबाधा, दुसरं काही नाही. बाहेरचं खायला ती बाहेर गेलीच कुठे? हे तुझं तर काम नाही ना जागृती? त्या मुक्ताला बिचारीला आजवर कुठलंही सुख मिळालेलं नाही. आता तरी तिच्या पदरात सुखाचं माप टाक. तिचं सगळं चांगलं होऊ देत. माई लेकराची आता आणखीन परीक्षा नको बघू. जे ज्याचं आहे ते त्यालाच मिळू देत. बस इतकीच प्रार्थना आहे तुझ्याकडे. काल बारशासाठी आलेल्या लोकांना खीर बनवली होती. त्यात विष मिसळण्याची कल्पना तुमचीच होती ना? तुमचा डाव फसला. कारण असं काहीतरी होणार याची मला शंका होती. म्हणूनच आलेल्या पाहुण्यांना वाढण्याआधी प्रत्येक पदार्थ मी चाखून पाहिला. आश्रमात आम्हाला गुरुजींनी शिकवलं होतं, आपण केलेल्या पदार्थाची आधी स्वतः चव बघावी. खीर खाल्ल्यावर मला जाणवलं त्यात काहीतरी गडबड आहे. आणि वेळीच मी ते सिद्ध करू शकले असते. पण माझ्या मुलाचं बारसं आहे याचं मला भान होतं. तुमच्या मनात हेच चाललं असणार ना? मला शंका येण्याचं कारणच काय? तुम्ही लक्ष्मी बनून माझ्या आयुष्याशी खेळू शकता, तर मला माझ्या बाळापासून दूर करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता याचा मला अंदाज होता. आणि प्रसंगावधान राखून ती खीर बाजूला सारून मी वेगळी खीर बनवली आणि लोकांना वाढली. तो